कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यामध्ये एका रात्रीत ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या संपूर्ण महाराष्ट्रानं बघितल्या। म्हणजे कट्टर वैरी हे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत। समरजित सिंह घाडगे आणि हसन मुश्रीफ यांची युती आहे ती झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी खासदार संजय मंडलिक आहेत। कागलमध्ये जे घडलं ते अपेक्षित होतं की अनपेक्षित होतं? आता खरं म्हटलं तर त्या विषयाशी माझा स्वतःचा काही संबंध नाही, कारण मी स्वतः शिवसेना म्हणून कागल आणि मुरगुडमध्ये ज्या जेवढ्या जागा आहेत त्यासाठी अर्ज स्वतंत्रपणाने भरलेले आहेत। त्यामुळे त्यांची युती झाली आणि काय झालं याच्यावर मी मत व्यक्त करणं योग्य नाही। पण अशी देखील बातमी आली होती की समरजित सिंह घाडगे आणि संजय मंडलिक यांची युती होणार असं शेवटच्या काही तासांपर्यंत होतं असतानाच ही घडामोड घडली। मी महायुतीचा एक प्रमुख घटक आहे आणि अशा वेळी समरजित घाडगेंच्या कार्यकर्त्यांची आणि माझ्या कार्यकर्त्यांची चर्चा स्थानिक पातळीवर झाली असेल। माझी आणि त्यांची प्रत्यक्षात कधी चर्चा या विषयावर झाली नव्हती। पण आपण महायुती म्हणताय, मग हसन मुश्रीफ आणि आपली देखील या संदर्भात चर्चा झाली होती का? कारण काय त्यांनी आपल्याला जुळवून घेतलं नाही? हसन मुश्रीफांनी त्यांच्या डोक्यातच पहिल्यापासून होतं की आमच्याबरोबर यायचं नाही। याचं कारण म्हणजे मुरगुडमध्ये जे माजी नगराध्यक्ष होते ते माझ्या गटातून बाहेर पडून त्यांच्या गटात गेले आणि मुरगुडमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाची बांधणी करायला ठरलं होतं। साहजिकच आमची आणि त्यांची काही चर्चा नव्हती। पण कुठेतरी राज्य पातळीवरून ह्या सगळ्या घडामोडी घडल्यात असं म्हणायचं? असं वृत्तपत्राच्या बातम्यावरून दिसतंय, मला प्रत्यक्षात काही माहिती नाही। कारण या दोन्ही नेत्यांनी जी पत्रकं काढली त्याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचा उल्लेख आहे। मग या संदर्भात कुठे शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी काय हस्तक्षेप केला नाही? शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर काय चर्चा झाली नाही आणि अशा पद्धतीचा काय फोन निरोप मला काही नाही आहे। याचे पडसाद नेमके कशा पद्धतीने आता कागलच्या राजकारणावरती उमटणार आहे? कागलच्या राजकारणात शिवसेना म्हणून एकट्यानं आम्ही आता पुढे जायचं ठरलेलं आहे आणि अशा काळामध्ये कागल हा स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा राजकारणाचं विद्यापीठ तुम्ही सुरुवातीलाच म्हटला। राजकारणाचं विद्यापीठ म्हटल्यावर एवढ्या उलाढाली हे अपेक्षितच असतात आणि या पार्श्वभूमीवर नेते इकडे तिकडे गेले तरी जनता हा वेगळा घटक आहे। आता काही ठिकाणी म्हटलं जाते संजय मंडलिकला एकटं पाडलं, मी एकटा नाही, कागलमधून मला काय मताधिक्य मिळते त्यामुळे मी एकटा नाही, शेकडो लोक माझ्याबरोबर आहेत। खरं तर हाच प्रश्न विचारणार होतो, संजय मंडलिक यांना जाणून बुजून एकाकी पाडले अशा पद्धतीची चर्चा विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्यावर राग होता दोन्ही नेत्यांचा असं देखील म्हटलं जातं। आता दोन्ही नेत्यांचा जर राग होता तर मतं आम्ही दिली कोणाला? नोटाला दिले का? काय माझी पार्टी आहे तिथं। लोकसभेला माझा उलटा आरोप आहे, लोकसभेला या दोघांनी मला फसवलं अशी जनतेमध्ये भावना आहे आणि त्या भावनेतनं काही लोकांनी केलं असं मला माहिती नाही। आता कागल असेल किंवा मुरगुडमध्ये असेल, शिवसेना शिंदे गटाची नेमकी कशा पद्धतीची भूमिका असणार आहे? काय नाही, काय म्हटलं? शिवसेनेची भूमिका नेमकी कशी असणार आहे कागलमध्ये आणि मुरगुडमध्ये? कागलमध्ये आम्ही 20 जे वॉर्ड आहेत 23 वॉर्ड तिथं प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे, या ठिकाणी सगळेच्या सगळे उमेदवार आमचे शिवसेना म्हणून लढणार आहेत। मुरगुडमध्ये सुद्धा शिवसेना म्हणूनच आम्ही लढणार आहोत नगराध्यक्षासह। फक्त प्रवीण पाटलांच्या भारतीय जनता पक्षाच्या पत्नी या शिवसेनेमध्ये दाखल झाले, त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी आम्ही दिलेली आहे। पण त्यांचे काही कार्यकर्ते आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर उभारलेले आहेत, त्यांना किती जागा हे 2 दिवसात आम्ही ठरवणार आहे। मुरगुडमध्ये भाजप आणि आपण एकत्र आलात, मात्र कागलमधली काय परिस्थिती? कागलमधल्या भाजपला आपण सोबत घेणार आहात? कागलमधल्या भाजपला वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे त्यांनी एबी फॉर्म दिले नाहीत, याचा अर्थ कागलमधलं भाजप कदाचित मुश्रीफांच्यावर असेल। शेवटचा प्रश्न असा आहे की या एकूण सगळ्या घडामोडीमध्ये संजय मंडलिक आता कशा पद्धतीने या दोघांना टक्कर देणार? आमचा सदाशिवराव मंडलिकांचा गट हा पूर्वीपासूनच आहे, त्यामध्ये हसन मुश्रीफ सुद्धा सेनापती म्हणून वावरलेले आहेत, त्यामुळे टक्कर द्यायचं त्यांचा संघर्ष मैत्री आम्ही अनेक वेळा सगळ्यांच्यावर केलेला आहे। मग टक्कर देणं हे काय मी एकटा देणार नाही, कागल तालुक्यातल्या जनतेला घेऊन आम्ही निश्चितपणाने यश मिळवू। तर आपण बघितलं की ही जी आघाडी झाली, युती झाली, ही जरी वरिष्ठ पातळीवरून झाली असली तरी आम्ही शिवसेना शिंदे गट याला टक्कर देणार, कागलच्या जनतेला सोबत घेऊन टक्कर घेणार आणि यामध्ये यश मिळेल अशा पद्धतीचा विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केलाय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।